नमस्कार. मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. कर्तृत्वाचा एक शोध. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं चरित्र, कार्य आणि कर्तृत्व विश्लेषण याचे 3 खंड नुकतेच फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ लेखक व संपादक आणि लोकजागरचे गेली कित्येक वर्ष ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती फलटणमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलेले आहे, असे रवींद्र बेडके सर आपल्यासोबत आज बोलण्यासाठी त्यांचे 3 खंड प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी आपल्याला आज वेळ दिलेला आहे. सर नमस्ते. आपलं प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रथमतः आपण एक कर्तृत्वाचा एक शोध ह्या ग्रंथाचे 3 खंड प्रकाशित केले. 3 खंड आपण प्रकाशित केलेले आहेत. तर या खंडाविषयी आपण काय सांगाल? ही 3 खंडांचा जो आपण विषय पूर्ण महाराष्ट्रभर ह्या 3 खंडांचं जे प्रकाशन झालेलं आहे त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया मला सांगा. नेमकं काय, कशाविषयी आपण? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून आपण दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याकडे पाहत होतो आतापर्यंत. मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली 55 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही फक्त एका ओळीमध्ये त्यांचं गुणगान करायचो की मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र त्यांनी काढलं आणि पहिलं मासिक काढलं दिग्दर्शन, पहिलं साप्ताहिक काढलं दर्पण. एवढ्या पुरतंच बाळशास्त्रींचं कर्तृत्व सगळ्या या क्षेत्रातल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न होत होता. आम्ही त्यात होतो, आम्हाला एवढंच फक्त ज्ञान हे असं त्यांचं मिळालं. परंतु ज्या वेळेला पत्रकारांना काही कल्याणासाठी मदत मिळावी किंवा जे पत्रकार तळ भागात जाऊन काम करतात त्यांच्यावर हल्ला झाला किंवा त्यांना काही आपत्ती आली सांसारिक, तर त्यांना मदत करणारी यंत्रणा मी ज्यावेळेला पत्रकार होतो त्यावेळेला ती नव्हती. म्हणून आम्ही काही समयविचारी पत्रकारांनी 1984 साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी हा स्वायत्त विश्वस्त संस्था आम्ही सुरू केली. ते सुरू करण्यामागे सुद्धा 1-2-3 पत्रकार आपल्या जिल्ह्यातले एकाचा खून झाला, एकाचा ॲक्सिडेंट झाला, त्याला मदत मिळण्यासाठी शासनात प्रयत्न केले, पण त्याचं काही आपल्याला मदत मिळाली नाही. तेव्हा असं लक्षात आलं की शासन जर लक्ष देत नसेल तर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण समयविचारी पत्रकार समाजामध्ये जाऊन काही 1 रुपया, 10 रुपये, 15 रुपये असे काही मिळतील ते गोळा करून आपण त्यातनं हा निधी उभा करूया म्हणून आपण ते महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी सुरू केलं. त्याचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू झालं. तेव्हा असं लक्षात आलं की हे एवढं पत्रकारांची व्यापक सृष्टी आज राज्यात देशात निर्माण झालेली आहे, त्याचे महामेरू कोण आहेत याचा शोध घेतला तेव्हा ह्यांचं आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं नाव समोर आलं. आणि मग आठवलं की 2च फक्त त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगितली होती की एक ते दर्पणचे संपादक आणि ते दिग्दर्शनचे संपादक. म्हणून आम्ही त्यांच्या जन्मगावी गेलो. कोकणामध्ये पोंभुर्ले छोटं गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झाला होता. ते शोधून काढलं, ते राहत कुठे होते ते शोधून काढलं. ती जागा आम्ही गावकऱ्यांशी बोलून ताब्यात घेतली आणि असा विचार आला की त्यांचं आपण स्मारक त्या ठिकाणी करावं. पण स्मारक करत असताना मग लक्षात आलं की ह्यांच्या चरित्राचा खोल अभ्यास आपण करावा आणि तेव्हा अभ्यास करत असताना एक एक माहिती गेल्या 25 वर्षामध्ये जी पुढे आली ती धक्कादायक होती. म्हणजे आज मुंबई ही मराठी माणसाची, मुंबई ही मराठी अस्मिता मराठी माणसाची, याचं राजकारण करणारे लोक आज प्रचंड प्रमाणामध्ये मुंबईत झालेले आहेत. मी विचार करू लागलो की हे आत्ता तुम्हाला मराठी माणसाचं प्रेम का आलं? 1832 साली ब्रिटिशांचं राज्य असताना मराठी माणसाची अस्मिता जपायला पाहिजे हे पहिल्यांदा मराठी माणसाचा आवाज म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईत काम केलं आणि त्या आवाजाची दखल कोणीच घेतली नाही, ना मुंबईत घेतली नाही, काही राज्यात घेतली नाही. ते आम्हाला खटकलं. म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीनं त्यांचं सगळं साहित्य, संकलन, चरित्र याचा सगळा शोध घ्यायला लागला. तेव्हा लक्षात आलं की हे एक फक्त संपादकच नव्हते, 14 भाषांमध्ये त्यांचं प्रवीणत्व होतं. 14 भाषा, मराठी सोडून, संस्कृत सोडून आणि इंग्लिश सोडून अन्य 11 भाषांमध्ये त्यांचं त्यांनी पांडित्य मिळवलेलं होतं.
आणि ज्या एल्फिन्स्टन संस्थेमध्ये ते विद्यार्थी म्हणून गेले, तिथे त्यांची तैलबुद्धी पाहून त्या एल्फिन्स्टन नावाचा ब्रिटिशांचा गव्हर्नर होता, त्याने ह्या मुलाची बुद्धी ओळखली. मराठी माणूस असला तरी तो हुशार आहे म्हणून त्याला संधी दिली. त्याला तिथं शिक्षक नेमलं गणिताचा. शिक्षण चालू असताना नंतर प्राध्यापक नेमलं. असं करत करत बाळशास्त्री सगळ्या क्षेत्रामध्ये मुंबईचा प्रवेश केला. हे सांगायला चरित्रखंड हा 3 निर्माण झाले. बाळशास्त्रींचं चरित्र 15-20 ओळीत सांगता येईल, परंतु त्यांची इतर जी अंग आहेत ती अभ्यासण्यासाठी हे 3 खंड अतिशय महत्त्वाचे आपण पत्रकारांच्या समोर, अभ्यासकांच्या समोर, विचारवंतांच्या समोर आणलेले आहेत. काय केलं बाळशास्त्रींनी? तर 1818 साली पेशवाई खालसा झाली. पेशवाई म्हणजे सातारचे थोरले शाहू महाराज, चौथे छत्रपती याने पुण्यामध्ये बाजीरावांना पेशवाई दिली. ते राज्य ब्रिटिश सरकारने 1818 साली खालसा केलं. ते ब्रिटिशांचं राजकारण होतं की स्वतःची सत्ता प्रस्थापित करताना सगळी संस्थानं मोडीत काढायची आणि आपलं राज्य बळकट करायचं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिशांचं राज्य का आलं आणि आपलं राज्य का गेलं, ह्याचा जर विचार केला आता तर सगळी मराठी माणसं सुस्त झालेली होती. मराठी माणूस म्हणजेच मध्यमवर्ग. त्या काळात प्रगत समाज कोण होता? ब्राह्मण समाज होता, बरोबर. गुजराती समाज होता, मारवाडी समाज होता. हे सगळे प्रगतमध्ये येतात आणि बाकीचे जे होते ते अशिक्षितच होते. गावागावामध्ये सगळे जे सावकाराच्या नेतृत्वाखाली जे काम करायचे किंवा गावचा पाटील असेल, गावचा कोण मुखिया असेल, एक आर्थिक शोषण करणारे यंत्रणा त्या काळी जी होती. त्या काळात या सगळ्यावर उपाय काय? तर ब्रिटिशांची सुधारणा त्यांच्या देशामध्ये त्यांनी का केली, का मोठी झाली? तर शिक्षणामुळे झाली. म्हणून त्यांनी पहिलं ओळखलं की मराठी माणूस शिक्षित झाला, सुशिक्षित झाला, सुसंस्कृत झाला तर तो ब्रिटिश शासनाला जाब विचारू शकतो. याही पुढे जाऊन एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की त्या काळी साक्षरतेचा अभाव जो होता, त्यामुळे आपला समाज हा वर्ण व्यवस्थेच्या, शोषण व्यवस्थेच्या किंवा परदेशी आक्रमणांच्या दबावाखाली पिसलेला होता. आणि आज त्या काळची परिस्थिती, आजची जर परिस्थिती बघितली तर वेगळी परिस्थिती मला दिसत नाहीये. आजही पत्रकारिता गेली आपण कित्येक दशक फलटण तालुक्यामध्ये, फलटणचे एक ज्येष्ठ तुम्ही पत्रकार म्हणून किंवा लोकजागृतीच्या माध्यमातून एक साक्षरता अभियान खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार तुमच्यासोबत आणखी अनेक होते, परंतु मला सर्वात महत्वाचा विषय, त्या काळी सावकारी शोषण व्यवस्था होती. आज जर बघितलं तर पूर्ण देशामध्ये एकाच पक्षाचं जरी शासन असेल तरी सुद्धा व्यवस्थेमध्ये अनेक बदल हे सुचवणं आवश्यक वाटतंय. कारण आज फलटण तालुक्याची जर आपण परिस्थिती बघितली तर 4 साखर कारखाने आहेत, अनेक सहकारी संस्था आहेत, अनेक सहकारी पतपेढ्या आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, तरी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न जसे तसेच आहेत. दुसरी गोष्ट, तरुणाईमध्ये निराशा, रोजगारी, सामाजिक कौटुंबिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, यामध्ये बऱ्यापैकी जरी सुधारणा झाली असली तरी सुद्धा हे सामाजिक प्रश्नांचं स्वरूप, गुन्हेगारीचं प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. आणि ते प्रश्न मुख्य प्रवाहात नसल्यामुळं, म्हणजे मुख्य प्रवाहात जी लोक आहेत ते दुर्लक्षित करत असल्यामुळं फक्त आणि फक्त राजकारणामध्येच, जसं तुम्ही सांगितलं की बाळशास्त्री जांभेकरांनी त्या काळी जो पाया रोवला, त्या पायाची पूर्ण इमारत उभी राहिली, त्याचा कळसही उभा राहिला आणि त्याचं भांडवल करून आज अनेक राजकीय पक्ष त्याच्यावरती आपली पोळी भाजताना दिसतात. हीच परिस्थिती तळागाळापासून केंद्रापर्यंतच आहे. मग यावरती आज तुम्ही काय बदल सुचवा? चांगला प्रश्न आहे. बाळशास्त्रींनी हे मर्म ओळखलं होतं गरिबांचं आणि मध्यम वर्गाचं, की ते शिकले पाहिजे, सुशिक्षित झाले पाहिजे, तर ते सरकारला काय चुकतंय याचा जाब विचारू शकतात. तीच परिस्थिती आजही आहे. आज सुदैवानं 47 साली भारतीय स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्यानंतर आपल्या स्वातंत्र्याचा उद्दिष्ट आपलं पूर्ण झालं. मग पुढे उद्दिष्ट काय होतं की स्वराज्य आपल्याला करायचं. मग त्यासाठी वेगवेगळे पक्ष जे निर्माण झाले त्यांनी सर्वात काय ठरवलं, सगळ्या पक्षांनी एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं की सत्ता मिळवणे. प्रत्येक राजकीय पक्षाचं उद्दिष्ट ते असणं यात काही चुकीचं नाही आहे, परंतु ते उद्दिष्ट साध्य करत असताना आपण कार्यकर्ते कसं घडवतो याच्यावर सुद्धा समाजभान, समाज मन हे अतिशय अवलंबून असतं.
अगदी उदाहरण सांगायचं म्हटलं, मी आमदार आहे अमुक अमुक पक्षाचा निवडून आलो. मग ती माझी 5 वर्षाच्या निवडणुकीच्या काळामध्ये मी जर काही चांगलं काम केलं, तर ज्या पक्षातनं मी निवडून आलोय तो पक्ष मला पुन्हा संधी देईल. हे चित्र मी निर्माण करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. पण ती नैतिक जबाबदारी स्वीकारत असताना आपण कार्यकर्त्यांना काय देतोय, काय शिकवतोय, काय विचार देतोय, हे अतिशय महत्वाचं आहे. गावोगावी आज अगदी साधारण उदाहरण आता ताजं आपल्या डोळ्यासमोर आहे की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. इतकी अतिवृष्टी झाली की घरदारं वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली. तेवढंच नाही झालं, शेतातली माती सुद्धा वाहून गेली. त्यामुळे एका शेतकऱ्यांनी मदत करणारे जे मंत्री आलेले होते त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही सगळं आम्हाला द्याल, आमची माती वाहून गेली, ती काळी माती तुम्ही देणार का? नाही देऊ शकत. किती गंभीर प्रश्न त्यांनी विचारला. खूप मोठा गंभीर. मग मला असं म्हणायचं आहे की त्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी त्यासाठी पुढे आले पाहिजे. सरकारनेच का पुढे यावं? एक लक्षात घ्या, काल विजयादशमी झाली, दसरा महोत्सव आपला संस्कृतीतला महत्वाचा. कालच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी संस्था होती सामाजिक, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. त्याचा मोठा उत्सव या ठिकाणी झाला. मोठा मी अशा अर्थाने म्हणतो की आता त्यांच्या विचाराचा पक्ष सत्तेवर आला, त्यामुळे अर्थातच त्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळालं. पण काहीच आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नव्हतं. त्या काळामध्ये त्यांनी सामाजिक उद्दिष्टच फक्त ठेवलं होतं. उदाहरणार्थ त्यांनी परमपूज्य हेडगेवाराने पक्ष हा संघ स्थापन केला, तेव्हा त्यांनी एखाद्या आदिवासी वस्तीत जाऊन तिथले प्रश्न ब्रिटिश सरकारने सोडावेत अशा अपेक्षा नाही केली. त्याने आपल्या सहकार्यानं सांगितलं की आपण वर्गणी काढू आणि त्यांना मदत करू. तोच विचार आज राजकीय पक्षाने जर जोपासला असता, ह्यांची शताब्दी झाली. याचा अर्थ असा की तेव्हापासूनचे जे राजकीय पक्ष भारतात निर्माण झाले त्या सगळ्यांचं हे अपयश आहे. हे अपयश या अर्थाने आहे की तुम्ही का नाही इतकं काम करू शकला. काही काही पक्ष तर आपले नामशेष होत चाललेले आहेत. शेतकरी कामगार पक्ष नामशेष झाला, अस्तित्व त्याचं संपलं. हे सगळे पक्ष का नामशेष होत आहे? तर त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येक पक्षाला एक सेवा दल असतं, स्वयंसेवकांची एक संघटना असते. पूर्वीच्या काळात ती आज नाहीये. आज फक्त कार्यकर्ते आणि नेते दोनच फक्त भाग आहेत. स्वयंसेवक या नावाची भावना आज निर्माण झालेली नाही, हा एक भाग. आणि दुसरीकडे आपला जो मध्यम वर्ग आहे, जो नोकरी करतो, मुलं उच्च शिक्षण घेतात, परदेशी पाठवतात, हॉस्पिटल्स काढतात, अमुक तमुक करतात, व्यवसाय मोठे करतात, हा जो मध्यम वर्ग आहे तो आज उदासीन आहे. तो राष्ट्राचं बघत नाहीये, तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं बघत नाहीये. ही परिस्थिती स्वयंसेवकांनी बदलायला पाहिजे. एक महत्वाचा प्रश्न असा की श्रमप्रतिष्ठा संपलेली आहे. आज श्रम करणारा, जो शारीरिक कष्ट करणारा व्यक्ती आहे, त्याला आळस हा विषय कधीही चिटकत नाही, त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळताना दिसत नाहीये. आणि जो सहजरित्या अगदी मध्ये एका फलटणमध्येच जानकर साहेब येऊन इथं फलटणमध्ये म्हणले की एखादा 20-22 वर्षाचा तरुण एखाद्या प्रस्थापित नेत्याच्या सोबत एक बॅनरवरती एक छोटासा फोटो लावून सहज नेता होतो, परंतु 10-10, 15-15 वर्षे सतरंजा उचलणारा, खुर्च्या उचलणारा, त्या नेत्याचं काम करणारा प्रामाणिकपणे कार्यकर्ता कधीही कुठल्या पदावरती दिसत नाही. म्हणजे आज ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की RSS संघटनेमध्ये ही श्रमप्रतिष्ठा त्या काळी जपली जात होती, आजही जपली जात असावी. परंतु आज राजकीय म्हणजे प्रादेशिक पक्षामध्ये एक स्पर्धा बघतोय आपण, म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात ते प्रादेशिक पक्ष त्यांचं अस्तित्व लयाला जाते. याचं मूळ कारण हेच आहे की जो खरा प्रामाणिक काम करणारा आहे, श्रमप्रतिष्ठा जपणारा आहे, त्याला संधी दिली जात नाही, त्यामुळे ते पक्ष लयाला जात आहेत. हे त्याचं प्रमुख कारण सांगितलं आपण. आज तरुण पिढी सुद्धा म्हणजे आज मोबाईल सारखे इन्स्टंट सगळं हातामध्ये मिळते, माहितीचं उपकरण आणि सगळ्या गोष्टी श्रम न करता सगळ्या गोष्टी सहजपणे मिळत असतील, तर ह्याचे परिणाम येणाऱ्या भारतावरती किंवा येणाऱ्या पूर्ण जगावरती कसे असू शकतील याबाबत तुम्ही, तुमचा खूप वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही अगदी आळस झटकून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तुमचं काम चालू असतं ह्या वयामध्ये सुद्धा, या तरुण पिढीला नेमकं काय सांगू इच्छिता तुम्ही? तरुण पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं उद्दिष्ट काय जगण्याचं. केवळ जगणं हा जर आपलं उद्दिष्ट असेल तर आपण आपला व्यवसाय करावा, नोकरी करावी, पैसा मिळवावा, कुटुंब घरदार उत्तम चालवावं. या पलीकडे आपली काही सामाजिक जबाबदारी असते, त्याचं भान तरुण पिढीला आणणं हे सध्या महत्वाचं आहे, मध्यम वर्गाला आणि तरुणांना. अगदी साधं उदाहरण घ्यायचं, आज एखादा लोकप्रतिनिधी तरुण कार्यकर्ते आपल्या भोवती असावेत यासाठी का प्रयत्न करतो? तर त्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नाही,
तर त्या कार्यकर्त्याच्या सोबत किती मतं आहेत, त्याच्यावर त्या कार्यकर्त्याला किती जवळ करायचं हे लोकप्रतिनिधी ठरवतात. आणि हे जवळ करणं पत नसेल तर परत त्याला बाजूला करणं हा प्रकार कार्यकर्त्यांच्यामध्ये होऊ लागला. आणि मग साहजिकच कार्यकर्त्यांना असं वाटतं की मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांच्या नजरेत मी भरायचा असेल तर मी मोठं काम केलं पाहिजे. मोठं म्हणजे काय? एखादं मंडळ काढायचं, तरुण मंडळ काढायचं, त्याच्यासाठी वर्गण्या गोळा करायच्या आणि मग त्या जनतेला सांगायचं की मी एवढा मोठा आहे, इतकं काम केलं. मग इतकं काम केलं असेल तर मग तालुक्यातले प्रश्न का राहिले? बरोबर. जर प्रत्येक आज आपण बॅनरवर फोटो पाहतो, तरुणांचा लाडका नेता, अमकं हा आवाज, अमका आवाज, तमका आवाज. मग हे सगळं जर होत असेल आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल की मी तालुक्याचा विकास केला, मग ते तालुक्यातले प्रश्न का राहिले? बरोबर. अगदी आपली साधारण आपल्या फलटण तालुक्याचा आपण आता विचार करूया. फलटण तालुक्यामध्ये बाहेर जाण्यासाठी रस्ते फार चांगले झाले. केंद्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गडकरी यांच्या संकल्पनेतून गावोगाव राज्य जोडणारे महामार्ग झाले. पण रस्ते झाले म्हणजे समृद्धी येते, व्यवसायाला समृद्धी येते, कार्यकर्त्यांच्या मनाला समृद्धी येत नाही. बरोबर. म्हणजे बाहेरचे रस्ते मोठे झाले. शहरामध्ये आज आपले इतके प्रश्न आहेत की आज आपल्या महिला भगिनी जेव्हा काही खरेदी करायला बाजारात जातात तेव्हा अक्षरशः ज्यांनी कोणी 55, 60, 75 वर्ष आपल्या इथं राज्य केलं असेल त्यांच्यावर टीका करण्याचा उद्देश नाही, पण या महिलांच्या शौचालयाचा आणि प्रसादाचा काय प्रश्न आहे? एका तरुण कार्यकर्त्याने ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला का? तू मंडळ 10 काढशील, वर्गण्या लाखो रुपये जमवशील, पण हे मूलभूत प्रश्न आहेत. आता समजा एका पेठेमध्ये एखाद्या तरुण मंडळाने उत्सव केला आणि त्यातनं त्यांनी 10-15 लाख रुपये वर्गणी गोळा केली. त्या वर्गणीतला किती हिस्सा मिरवणुकीवर खर्च करायचा, दारू आतषबाजीवर किती करायचा आणि आपल्या वॉर्डातल्या, आपल्या पेठेतल्या किंवा जो त्याचा जो भाग असेल त्यातल्या मूलभूत सोयी सुविधावर तो किती खर्च करतो, हा संशोधनाचा विषय आहे. निश्चित संशोधनाचाच विषय. ह्याच मुद्द्याला एक दोन प्रश्न आहे माझा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता गणपती उत्सव झाले, नवरात्र उत्सव झाले आणि त्याबरोबर एक वेगळा उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला. आज मनोज जरांगे पाटील यांचं खूप मोठं आंदोलन झालं, इकडे लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मेळावा झाला, पडळकरांचा विषय झाला. ह्या सगळ्या इव्हेंटवरती हजारो कोटी अब्जावधी रुपये खर्च झाले, पण त्यातनं प्रोडक्टिव्हिटी काय झालं? फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून एक जी आर, बरोबर, एक जी आर साठी एवढे अब्जावधी कोटी आंदोलन करून एक मराठा समाज जर खर्च करत असेल, लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे ओबीसी समाज आज एक खूप मोठं आंदोलन करतोय. आपल्याला आंदोलनाबद्दल आक्षेप नाही, परंतु त्यातनं प्रोडक्टिव्ह उत्पादकता आणि सर्वात महत्वाचं तो जो निकष आहे त्या निकषामध्ये तुम्ही जेवढा खर्च करताय त्यातनं उत्पादन काय मिळेल, तुम्हाला फायदा किती झाला, हा एक खूप मोठा या संवैधानिक लोकशाहीमध्ये प्रश्न निर्माण होताना दिसतोय. आणि त्यामुळं समाज म्हणजे आहे ते नैराश्याच्या गर्तेत, म्हणजे एक प्रकारचं एक म्हणतो आपण एक निराशा समाजामध्ये की आम्हाला काहीच मिळालं नाही अशी पसरवली जाते. हे जाणीवपूर्वक होतंय की हे राजकारण आहे. तुमचं गेली अनेक वर्षाचा अनुभव आहे, ह्याकडे तुम्ही कसं बघताय? जातीच्या प्रश्नाचं राजकारण करणं हे अलीकडं आपलं नेतृत्व प्रस्थापित करणं असा त्याचा अर्थ आहे. मला एक सांगा की मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, यात काही कोणाचं दुमत नाही. याचं कारण असं की जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा असेल, पण आमचं काय मत आहे की महात्मा गांधींनी आपल्याला समानता शिकवली, एका जातीचा विचार करायला शिकवला नाही शिकवलं. जोपर्यंत राज्यकर्ते जराने असा जर विचार केला की सगळ्या समाजातल्या ज्या जाती आहेत, मराठा असेल, साळी माळी कोष्टी सगळे असतील, कुणाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक जातीतला जो आर्थिक दुर्बल असेल त्याला आरक्षण द्यायचं, याच्यात काय अडचण आहे? संविधानिक लोकशाहीच्या माध्यमातून जर तुम्ही त्यांना असं आरक्षण दिलं तर कोणी आंदोलन करण्याची गरजच नाही. आता तुम्ही जरांगे पाटलांचं उदाहरण दिलं, चांगला नेता आहे, समाज गोळा कसा करायचा, असं आपली जात आपल्या पाठीमागं कशी आणायची याचं मोटिवेशन करण्यामध्ये आत्तापर्यंतच्या मराठा नेतृत्वामध्ये तो पहिला यशस्वी झालेला नेता आहे. बरोबर. पण का करावं लागलं त्याला? हे माझा जरांगे पाटलांना असा प्रश्न आहे की 47 सालापासून स्वातंत्र्य मिळालं आणि 52 सालापासून आपली विधानसभा अस्तित्वात आहे. आपल्या त्या काळापासून 52 सालापासून जरांग्यांनी हा प्रश्न हातात घेईपर्यंत सगळे सरपंच,
पंचायत समिती, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा ही मराठा समाजाच्या हातात होती. बरोबर आहे. मग त्यांच्या हातात असताना त्यांना मराठा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे हे का दिसलं नाही? बरोबर. कारण जे मराठे सत्तेत गेले त्यांनी आपली सत्ता वाढवायचा प्रयत्न केला. आपल्याबरोबर जे मराठी आहेत, आपले सहकारी आहेत, त्यांचं दारिद्र्य संपवायचा प्रयत्नच केला नाही. नक्कीच म्हणून जरांगे पाटलांना हा प्रश्न हातात घ्यावा लागला. आता उदाहरणार्थ 52 सालापासून प्रत्येक विधानसभेमध्ये मराठा समाजाचं बहुमत आहे. आता सुद्धा 60-70 आमदार आपल्या विधानसभेत आहेत मराठा समाजात. एका तरी विधानसभेत ज्या मराठा समाजाच्या आमदाराने असा प्रश्न उपस्थित केला की आमचं आरक्षण मिळेपर्यंत आम्ही विधानसभेत येणार नाही किंवा आमच्या कामकाजावर बहिष्कार. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आमदाराने बहिष्कार टाकला असता तर हा प्रश्न केव्हा सुटला असता. बरोबर आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी पक्षीय राजकारणात अडकले, सत्तेच्या चक्रात अडकले. त्यामुळे त्यांनी आपल्या समाजाकडे दुर्लक्ष केलं. हे व्हायला नको होतं. मग माळी समाज असेल, छगन भुजबळ असतील, हाके असेल, यांच्या पाठीमागे का समाज जातोय? तर हे आपला प्रश्न सोडवेल. जरांग्यांच्या मागे का जात आहेत की सगळं मराठा समाजाला हे कळून चुकलं की आपले लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नाही, हा सोडवेल. म्हणून हे चांगलं लक्षण नाही आहे. हे सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व प्रत्येक समाजातलं ज्या विधानसभेमध्ये आपण पाठवतो त्याने आपल्या समाजाचा, आपल्या तालुक्याचा विचार करूनच निर्णय घेतले पाहिजे. त्याने पक्षीय राजकारणाचा विचार करायचा नाही. ह्याच्यामध्ये आणखी एक असं महाराष्ट्रामध्ये चित्र आता आपल्याला पाहायला दिसतंय की कुठल्याही घटक असो, कुठलीही जात असो, त्याच्यामध्ये प्रस्थापित विरोधात विस्थापित असं एक त्याच्यामध्ये दरी निर्माण खूप मोठी आपल्याला स्पष्टपणे दिसते. आता येणाऱ्या काळामध्ये आपण जसं सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गावातील सर्व शेतकरी त्या सावकारावरती अवलंबून होता, तसं अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आता वर्तमान काळामध्ये तालुक्यामध्ये काही ठराविक लोक प्रस्थापित मंडळी ही अर्थकारण हँडल करत असतात आणि त्यांच्यावरतीच संपूर्ण तालुक्याचं अर्थकारण अवलंबून असतं. जसं की आपण बघतोय की साखर उद्योगामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी स्पर्धा निर्माण झालेली आहे की मी जास्तीत जास्त साखर कारखाने हातामध्ये ठेवील आणि त्यातनं पूर्ण महाराष्ट्राचं अर्थकारण माझ्या हातामध्ये राहील. आणि ही स्पर्धा अतिशय घातक आहे. मग जसं आपण सांगितलं की एखादा राजकीय व्यक्ती ज्यावेळेस सहकार चळवळ, पूर्ण महाराष्ट्रातली जी सहकार चळवळ आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि त्यामुळं सहकार चळवळ मोडीत निघते. मग लोकशाही व्यवस्थेमध्ये सहकार व्यवस्थेला अशा पद्धतीनं राजकीय लोकांना त्यांची एक दासी बनवून ठेवणं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला, किंवा ह्याविषयी आपण समाजाला नेमकं काय सांगाल? सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा विकास व्हावा हे यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं. आणि ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी हे ओळखलं होतं की मला कराडच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेताना मला फी नव्हती. माझी आई दळून पैसे गोळा करायची, माझी फी भरायची. हे चित्र त्यांना योग्य वाटलं नाही म्हणून त्यांनी गरिबांना शिक्षण मोफत केलं. मुख्यमंत्री झाल्यावर मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं, शेतकऱ्यांना विकास संस्था काढायला दिल्या आणि काही जे सक्षम नेतृत्व होतं त्यांना सांगितलं की तुम्ही कारखाने काढा, तुम्ही सूतगिरण्या काढा, तुम्ही बँका काढा. पण हे कोणत्या उद्देशाने सांगितलं होतं की तुम्ही आपापल्या भागातला विकास तुम्ही केला पाहिजे. काहींनी केला आणि काहींनी फक्त ही सत्ता ताब्यात राहण्यासाठी ही संस्था कशी वापरायची. आता एक साधं उदाहरण सांगतो की कुठलाही एक कारखाना तालुक्यातला घेतला, सहकारी पद्धतीवर कारखाना असतो, त्यांच्याकडे सामाजिक दायित्व म्हणून एक सभासद विकास फंड असतो. आता समजा एक चेअरमन आहे आणि तो 20 वर्ष सत्तेवर राहिला. लक्षात घ्या, 5 वर्षाची संधी 4 वेळा त्याला मिळाली, 20 वर्ष चेअरमन राहिला. तर 20 वर्षामध्ये सभासद विकास निधी जो असतो प्रत्येक कारखान्याला तो लाखो रुपये असतो. हळूहळू तो वाढतो, आता कोट्यवधी झालेला आहे. तर सभासद विकास निधीतून काय करायचंय? ऊस उत्पादकांच्या गावाला रस्ता करायचा आहे, त्या गावाला वीज नसेल तर वीज द्यायची आहे, तिथल्या युवकांना हाताला काम द्यायचंय, त्यांना काही मंडळं असतील तर त्यांना सहकार्य करायचंय, विहीर काढायचंय, लिफ्ट इरिगेशन करायचे, ह्याला सगळी मदत करायची. मग विचार करा की साधारण एका कारखान्याचं कार्यक्षेत्र 100-125 गावं असतं. उदाहरण सांगतो मी, 100-125 गावामध्ये 5 वर्षामध्ये हा निधी जर वापरला गेला असता तर कुठलाच प्रश्न राहिला नसता. बरोबर. मग हे सभासद विकास निधी करताना सगळ्या तालुक्याचा विकास हा उद्दिष्ट ठेवलं असतं, राजकारण बाजूला ठेवलं असतं. चेअरमन सत्तेत येण्यासाठी काय करतो? मला मतं कोण देते? हा गट देतो, तो गट देतो, तिथंच मी काम करायचं.
ज्यांनी मला मतं दिली नाही त्यांचं काम करायचं नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला ज्यांनी मतं दिली नाही त्यांच्या करातनच तुमचा विकास निधी उभा राहतो. मग तुमची जबाबदारी आहे की इतर ठिकाणी तुम्ही 100 रुपये खर्च केले तर त्यांच्याकडे 50 रुपये तरी खर्च केले पाहिजेत. कदाचित त्यांच्या मतामध्ये परिवर्तन होईल, पण ती दृष्टी सहकार नेत्यांच्याकडे फार कमी प्रमाणात आली. ज्यांच्याकडे आली त्याने आपापले तालुके अत्यंत चांगल्या पद्धतीने घडले. तात्यासाहेब कोरे आहेत वर्णानगरचे, रत्नाप्पा कुंभार आहेत, यशवंतराव मोहिते आहेत, जयवंतराव भोसले आहेत, विखे पाटील आहेत. यांनी आपापल्या भागाचा सगळा विकास केलाय. पण विकास विकास म्हणजे काय? रस्ते म्हणजे विकास नाही. आपल्या तालुक्यातला मुलगा उच्च शिक्षणासाठी जर बाहेर गेला, कोणाचा अपयश आहे? आपलं देश आपल्या तालुक्यातली मुलगी शिक्षणासाठी बाहेर गेली, कोणाचा अपयश आहे? निश्चितपणे आपलं. का? ते सोयी सुविधा आपण इथे निर्माण केल्या. आज प्रवरानगरचा विद्यार्थी मेडिकल कॉलेज शिक्षण घ्यायला बाहेर जात नाही, गरजच नाही, तिकडे आहे शिक्षण घ्यायला बाहेर जात नाही, तिथेच राहतो. तिथेच राहतो. ज्या नेत्यांच्याकडे ही दूरदृष्टी होती समाज संपन्न करण्याची आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करण्याची दृष्टी होती, तिथे ते तालुके चांगले प्रगतशील झाले. म्हणून जिथं प्रगतशील तालुके नाही तिथे त्याने हा विचार केला पाहिजे की आपल्याकडे काय कमी आहे. निश्चितपणे आपण सांगताय त्या पद्धतीने संकुचित प्रवृत्ती राजकारणामध्ये जर नसेल तर तिथे खूप मोठी व्यापक वृत्ती जी आहे ती निर्माण होते आणि त्याच विधानसभा असो, लोकसभा मतदारसंघ असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, एखादी नगरपालिका असो, इथे अशी विकासाच्या संधी उपलब्ध होत असतात. आणि ह्याला जोडून एक प्रश्न असा की आपण बघतोय अलीकडं एक सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन RSS सारखी संघटना जी आहे ती पूर्ण जगभरामध्ये पसरलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याची व्यापकता खूप वाढलेली आहे कारण ते स्वतःशी प्रामाणिक राहून काम करत असतात आणि त्यामुळेच म्हणजे त्यालाच एक पूरक काम करणारी भाजप संघटना, राजकीय संघटना ही जगातील सर्वात मोठी पक्ष म्हणून समोर आलेली आहे. आणि ह्यामुळेच प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संकुचित झालेलं आहे कारण त्यांची विचारसरणी संकुचित आहे. आता आपण येणाऱ्या काळामध्ये आव्हान आहेत. डिजिटल जे युग आहे, AI तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर शेतीकडे खूप वाढवण्याचं राज्य शासनाचा कल आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीला सुद्धा सामोरं जाताना शासनाला खूप मोठ्या अडचणी आपल्याला आज आज आपण पाहतोय. मग अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनामध्ये जे लोक काम करणार आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्था एखादा सरपंच असो, ह्या लोकांची परिपक्वता, वैचारिक परिपक्वता, सामाजिक परिपक्वता, राजकीय परिपक्वता वाढवण्यासाठी आपण समाजाला नेमकं काय दिशादर्शक मार्गदर्शन करू शकाल? राजकीय पक्षांचं जे सरकार असतं ते निश्चितपणे काही काही सरकार चांगली काम करतात. आता तुम्ही AI चा विषय काढला. AI चं तंत्रज्ञान हे आता प्रगत झालेलं आहे. हो. पण AI चे फायदे कोणाला दिले पाहिजेत हे ठरवलं गेलं पाहिजे. ज्यांच्याकडे 100 एकर बागायत आहे त्याच्या ऊसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी AI चा वापर केला तर त्याचीच धन होणार आहे. ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे त्याला AI तंत्रज्ञान परवडेल का? हा विचार शासनकर्त्यांनी केला पाहिजे. मग माझ्याकडे 1 एकर जमीन आहे, मी ऊस लावलाय, पण मला AI तंत्रज्ञान वापरायचं आहे, माझ्याकडे पैसा नाहीये, तो शासनाने तुम्हाला दिला पाहिजे. आणि शासन अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबवतो, खूप राबवतो. आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचा फायदा आपल्या कार्यकर्त्यांना कसा मिळेल यासाठी आपला नेता सक्षम असावा लागतो. आपला नेता जर कार्यकर्त्यांना दुफळी करून माझं अस्तित्व टिकवण्यासाठी तू मोठा का मी मोठा असं न करता सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन आधी केलं पाहिजे. नुसतं निवडणुकीत मतं मिळाली म्हणजे प्रबोधन होतं असं नाही. आता अगदी आपल्या तालुक्याचा आपण विचार करू. आपल्या तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, त्याच्या आधी काँग्रेस पक्ष होता पहिल्या आमदारांच्या काळामध्ये, त्याच्या आधी खूप आधी संस्थान काळ होता. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, संस्थान काळामध्ये भरपूर विकास होत होता. बरोबर आहे. एक मुदोजीराजे संस्थानिक होते, त्यांच्याकडे संस्थानिक म्हणून बघू नका, पण त्यांनी पहिली मुलींची शाळा फलटणमध्ये काढली. बरोबर. पहिलं आरोग्य मंडळ त्यांनी काढलं इथे फलटणमध्ये. म्हणजे त्या लोकांनी काम केलं, पण पुढच्या आलेल्या लोकांना ही जबाबदारी आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे मी आता भारतीय विद्यापीठावर सदस्य आहे. डॉक्टर पतंगराव कदम माझे मित्र असल्यामुळं मी तिथं सदस्य आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय हॉस्पिटलला जाण्यासाठी माझ्याकडे चिठ्ठी मागण्यासाठी अनेक लोक येतात. मी काही काहींना मदत करतो. आमचे नेते जे विश्वजित कदम आहे त्याचे प्रमुख, त्यांना एक पत्र पाठवलं, आमच्या तालुक्यातला एक गरीब असा आहे,
ते मदत करतात. पण ही परिस्थिती का यावी? का यावी? फलटण तालुक्यामध्ये 1952 पासून जर आमदारकी सुरू झाली असेल आणि खासदारकी सुरू झाली असेल, तर जेवढे खासदार झाले, जेवढे आमदार झाले, त्याने जर ह्या तालुक्यामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल काढलं असतं, तर बाहेरचे लोक इथं आले असते ना. बरोबर. नसते. सोयी आज सुविधा आपले लोक बाहेर जातात. म्हणजे मूलभूत समस्या आता सुद्धा आपल्या तालुक्यातल्या या आहेत की आरोग्य उत्तम हॉस्पिटल इथं पाहिजे, की आपला कोणीही नागरिक बाहेर जाता जाता कामा कामा नये. दुसरं शिक्षण. शिक्षणामध्ये आज आपण प्रगती केली नाही असं नाही. कृषी क्षेत्र आहे इथे, पॉलिटेक्निक आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे वगैरे वगैरे. परंतु मग बाहेर का जातात विद्यार्थी? तर पुढचं पदव्युत्तर शिक्षण आहे ते फलटणमध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे. मग सगळ्या पक्षाने जर एकत्र आलं, पक्ष बाजूला ठेवा, भाजप बाजूला ठेवा, राष्ट्रवादी बाजूला ठेवा, आजारी पडणारा कार्यकर्ता काय पक्षाचा असतो का? नाही, तो माणूसच असतो. शिक्षण घेणारा काय एका पक्षाचा असतो का? नाही. मग सगळ्यांनी मिळून जर एकत्र आलं की आपण निवडणूक आली, आपले विचार सांगून आपण निवडणूक जिंकू किंवा हरवू. पण तालुक्याच्या मूलभूत विकासाच्या प्रश्नामध्ये राजकारण न आणता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, उदाहरणार्थ खासदार आहेत, त्यांचं दिल्लीमध्ये वजन आहे, त्यांनी दिल्लीतनं निधी आणावा. आमदार असतील, तालुक्याचे मंत्री असतील, त्यांनी राज्यातनं निधी आणावा आणि तो सगळा निधी तालुक्याच्या विकासाकरता वापरावा. केलीत कामं नाही असं नाही, परंतु मूलभूत कामं जी व्हायला पाहिजेत, आरोग्य, शिक्षण, मुलींचं मोठी महत्वाकांक्षा असलेली, संरक्षण दलामध्ये मुलगी जायची असेल, मुलगा जायचा असेल, तर आपल्याकडे अकॅडमी चांगल्या झाल्या पाहिजे. 100%. आज अकॅडमीचं पेव फुटलेलं आहे, पण फलित काय? व्यवसाय, पैसा कमावणेच काय नाही, पैसा कमवणे हेच आहे. हेच आहे. पण आपले मूलभूत प्रश्न सोडवणारी यंत्रणा, तो नेता कुठल्या पक्षाचा आहे बघायचं जोपर्यंत आपल्याला धाडस होत नाही, तोपर्यंत आपली प्रगती अशीच राहणार. मला वाटतं एक विसंवाद म्हणजे स्थानिक जे नेते आहेत त्यांच्यामध्ये जो विसंवाद आहे तो तालुक्याच्या विकासाला खीळ घालतोय, अशा पद्धतीची आपण मांडणी केली. आणि निश्चितपणे हे आपली जी मुलाखत आहे ती सर्व महाराष्ट्रालाच अतिशय मार्गदर्शक ठरेल ही अपेक्षा व्यक्त करतो. कारण आज बघतोय आपण की सामाजिक तेढ हे वाढवण्याचं काम राजकारण हे दिशाहीन म्हणजे वेगळ्या पद्धती विकृत राजकारण आपण पाहायला मिळतंय आपल्याला. ह्याच्यामध्ये समाजाला दिशा देणारं कुणीच दिसत नाही. आणि आपण मला तुमच्या महत्वाच्या अगदी तब्येत बरोबर नसताना सुद्धा तुम्ही मला आपल्या चॅनलवरती हे मार्गदर्शन दिलं, ही पूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक मुलाखत ठरेल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद.